नमस्कार मित्रांनो, कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेले पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहेत. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. योजनेत अशीही तरतूद करण्यात आली आहे की जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे वेळेवर फेडत आहेत अशा प्रामाणिक कर्जदारांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन आर्थिक लाभ मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्ज वेळेवर फेडण्याची सवय निर्माण होईल आणि त्यांना आर्थिक आधारही मिळेल. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी मोठ्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील सर्वात मोठा गेम चेंजर प्रकल्प म्हणजेच वैनगंगा नळगंगा इरिगेशन प्रकल्प, जो आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाली आहे. यामुळे विदर्भातील पाणीपुरवठा आणि शेती संबंधित परिस्थिती सुधारण्यास मोठा हातभार लागेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज पूर्णपणे माफ केलं जाईल. तसेच जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे आणि वेळेवर फेडत आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल. सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक टीका करत आहेत. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. काही लोकांचा वेगवेगळ्या गोष्टी पसरवायचा प्रयत्न शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. त्यामुळे त्याबाबत कोणताही मनात संभ्रम नाहीत. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी म्हणते की राष्ट्रीयकृत बँकेचंच होणार आहे, कोणी म्हणते की जिल्हा बँकेचं होणार आहे, कुणी म्हणते की अमुक एका सोसायटीचं होणार आहे, कुणी म्हणते की त्याचं होणार नाही. परंतु आम्ही 2 लाखापर्यंत कोणत्याही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही दिलेल्या पीक कर्ज हे आम्ही माफ करणार आहोत. आमचा प्रयत्न हा आहे की माफी शेतकऱ्याला द्यायची आहेत, बँकेला नाहीत. शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजेत याकरिता आम्ही काम सुरू केलं आहे. कर्जमाफीसाठी तयार केलेली समिती यावर काम करत आहेत. 30 जूनच्या आधी कर्जमाफी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अर्थसंकल्पात घोषणा झाल्यामुळे पुढील प्रक्रिया लवकरच सुरू होईल. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी अधिक फायदेशीर ठरेल आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना विनंती केली आहे की नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करू नयेत. केंद्र सरकार परिस्थिती हाताळत आहेत आणि योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे. चुकीच्या बातम्यामुळे भीती आणि संभ्रम निर्माण होणे देशाच्या आणि समाजाच्या हिताचं नाही, असंच त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.